नमस्कार सर, टाइम्स ऑफ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण इथे जिल्हा परिषद इथे आपला मोर्चा घेऊन आलेला आहे. 102 रुग्णालय 24 तास होणारे शोषण थांबून पूर्णपणे किमान वेतन न्याय मागण्यास करण्याबाबत आपल्या काय काय मागण्या जरा सांगतील सर? सर, आज भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या झेंड्याखाली पालघर जिल्ह्यातले जे 102 रुग्णवाहिका चालक आहेत त्याने एक घड्याळ आंदोलन केलं. तुम्ही बघितलं असेल की आमच्या चालकांच्या गळ्यामध्ये घड्याळ आहे. या चालकांना गेले अनेक वर्ष 24 तास ड्युट्या कराव्या लागतात. त्यांना रिलीव्हर नाही. म्हणजे एखादा माणूस जेव्हा ड्युटीवर हजर झाला की त्याला 8 तासात 12 तासामध्ये पर्यायी माणूस आला पाहिजे आणि त्याची ड्युटी रिलीव्ह झाली पाहिजे. पण पालघर जिल्ह्यामध्ये अत्यावश्यक असलेल्या आरोग्य सेवेमध्ये ड्रायव्हरांची ही अवस्था आहे. त्यांनी जगायचं की नाही हा प्रश्न आम्ही विचारला आलोय. आज जागतिक कुटुंब दिवस आहे. त्यांचं कुटुंबही त्यांच्यासोबत आले. तुम्ही बघितलं बऱ्याचशा महिला भगिनी आल्यात की आमच्या नवऱ्याने जगायचं की नाही, आमच्या नवऱ्याने कुटुंबाला वेळ द्यायचा नाही असा प्रश्न त्या भगिनी विचारत आहेत. आमचं म्हणणं असंच आहे की कामगार कायद्याप्रमाणे जी 8 तास आणि मधल्या काळामध्ये जो निर्णय घेतला 12 तासाचा तेवढी ड्युटी ते करतील. अदरवाईज त्यांना रिलीव्हर मिळाला पाहिजे, तर आरोग्य सेवा सुस्थीत होईल. दुसरी मागणी आमची अशी आहे की त्यांना किमान वेतनाचा भत्ता, समान काम समान वेतनाचा आदेश शासन काढते, मोठ्या मोठ्या घोषणा करून गवगवा करते, पण अजूनही त्यांना समान काम समान वेतन मिळालेलं नाही. याच ॲम्ब्युलन्स चालक कॉन्ट्रॅक्च्युअल आहेत बीबीजेच्या. एका ॲम्ब्युलन्सला 108 ॲम्ब्युलन्स तुम्हाला माहिती आहे, एका ॲम्ब्युलन्सला 3 ड्रायव्हर असण्याचा आदेश आमच्याकडे कॉपी आहे. आणि त्याच जिल्ह्यामध्ये त्याच ठिकाणी जर 102 ॲम्ब्युलन्समध्ये एकच ड्रायव्हर असेल तर हा फरक कशासाठी? ही माणसं नाही आहेत का? ही या जिल्ह्याचे नागरिक नाही आहेत का? हा भूमिपुत्रांवरचा अन्याय आहे. ठेकेदारी पोसण्यासाठी हा अन्याय केला असं आमचं म्हणणं आहे. आमची आज मागणी आहे की यांच्या ड्युटीचे तास निश्चित करा आणि यांना किमान वेतनाच्या सगळ्या सुविधा, समान काम आहे ना तर ते परमनंट कराल तेव्हा कराल, कायम कराल तेव्हा कराल, पण आता त्यांना हे करा की समान वेतनाच्या प्रमाणे त्यांना वेतनाचा हक्क मिळवा. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची की यांचं कॉन्ट्रॅक्ट ॲग्रीमेंट आमच्याकडे आहे. संविधानातल्या तरतुदीचा भंग म्हणजे संविधानाचा अपमान हा कॉन्ट्रॅक्टर करताय. त्यामध्ये 8 काय टाकले माहिती आहे? तुम्ही संघटना करू शकत नाही, कोणत्याही संघटनेकडे जायचं नाही, तक्रार करायची नाही, न्यायालयात जायचं नाही. कॉन्ट्रॅक्टर कोण लावून गेला? या कॉन्ट्रॅक्टरच्या घरचा कायदा आहे का? या कॉन्ट्रॅक्टरला आम्हाला जाब विचारायचा आहे की तू कोण ठरवणारा की संघटना करायची की नाही? संविधानाने आम्हाला संघटना करण्याचा अधिकार दिलाय. घटनेमध्ये आम्हाला अधिकार मिळाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या घटनेची निर्मिती केली त्यात आम्हाला संघटित होण्याचा अधिकार आहे, सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. आमचा प्रश्न अभिव्यक्ती स्वातंत्र्य व्यक्त होण्याचा अधिकार आहे, तो अधिकार हे दडपू शकत नाही. एकूणच पालघर जिल्हा प्रशासन मनमानी करत आहे, या ड्रायव्हरांचं शोषण करत आहेत आणि या शोषणाच्या विरोधात हे आंदोलन आहे. जे आता तुम्ही कॉन्ट्रॅक्टरांच्या संदर्भात बोलले, हे सतत किती वर्षापासून असंच चालू आहे? साहेब, 10-15 वर्ष हे कॉन्ट्रॅक्टवर चाललंय. पूर्वीच्या काळामध्ये ह्याच ड्रायव्हरांना ऑर्डर्स हे बीडीओ आणि सीईओ द्यायचे होते. आता जेव्हा एक ड्रायव्हर तुम्ही अपॉइंट करता तेव्हा तो काही 2 रुपये तुम्हाला काढून देणार नाही, पण जेव्हा 100 ड्रायव्हर 50 ड्रायव्हरचा तुम्ही ठेका देता तेव्हा तुम्हाला दलाली मिळते. इथले काही अधिकारी जे सीओ साहेबांच्या आणि वरिष्ठांच्या डोळ्यात धूळ फेकून ठेकेदाराची दलाली करतायत आणि या दलालीच्या फायद्यासाठी अशा प्रकारचा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. जर तुमच्याकडे 56 ड्रायव्हर आहेत तर ते 56 ड्रायव्हरला एकच माणूस नेमाना 28-28 माणसं वेगळी का केली? 56 ड्रायव्हर तुमच्याकडे काम करतात ना, मग ठेकेदारला दलाली का देता, कमिशन का देता? ते डायरेक्ट तुमच्या आस्थापनेवर घ्या ना, भले कंत्राटी घ्या पण तुमच्या आस्थापनेवर घ्या. हा सगळा दलालीचा फंडा आहे. ठेकेदारी पोसण्याचं काम हे प्रशासन करतंय.